गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. आजचा हा डे आमचा लास्ट आहे अँड आता आम्ही थोडंफार शॉपिंग करायचं आहे मित्रांना. सो आता वाजता आहेत 10:30. रात्रीची आमची 11ची फ्लाईट आहे. सो फ्रेंड लोक बोलले ट्रेननी जाण्यापेक्षा फ्लाईटनी जाऊ, कारण का ऑलमोस्ट तिकीटमध्ये डिफरन्स जास्त नव्हता, 1-2 हजाराचा डिफरन्स होता. सो फ्रेंड्स लोक सर्व जात आहेत. सो बघू आता काय काय ना, काजू घ्यायचं आहे, शॉपिंग करायचे आहेत. सो लेट सी. बीचवरती पण जायचं होतं आम्हाला. गाडी चावी माझ्याकडे नाही. अरे ते आहेत ना त्यांच्याकडे, तुम्ही जावा ना. पण तुम्ही गाड्या इथे काय लावलं तुम्ही? त्याची पार्किंग तिथे बंद म्हणतो तिथे लावा म्हणतो. असं आहे. काय घेणार मग आता तू मार्केटमध्ये जाऊन? काजू. हां 1200 रुपये 12,000चे काजू. आणि काल जे घेतलं ते बॅगमध्ये पॅक केलं का? पैसे नाही बोलू. सगळीत काढलं का गाडी आपली? 40,000ची दारू झाली. 40,000 दारू झाली. म्हणजे बॅगेमध्ये राहिलं का? बॅगेमध्ये झाले 40,000 रुपये दारू घेतले पोरांनी. आणि जे झालं पॅक केलं आणि 22,000 वेगळे सकाळचे. 40 ना 22 ते वेगळे. 22 तर सगळ्यांच्या लक्षात राहणार आहेत. अरे हीच तर ती गाडी आहे ज्याच्यावर तू बसलाय. ए बाबा ती आमची आहे, संकेतची आणि आमची आहे. तुमची गाडी कुठे आहे? हे बघ 9 वाला. ती नाही, 9 वाला नंबर नाही. काय आता ब्रेकफास्टला थांबलो आम्ही इथे. काढतो ब्रेड ऑमलेट अँड ऑल ना टोपासारखा वाटतं ना. हे ट्रीटमेंट करायचे लवड्या. कसली ट्रीटमेंट करतोय तू आता? ट्रीटमेंट तिकडे दाखव. घेऊ नको डेंजर. अरे तू दिवस आहे तरी माझ्या कॅमेरामध्ये तू काळाच येतोय. हा तो डांबरवाला चेहरा तर डांबर सारखा काळा आहे. डांबर सारखा फिरव. कळलं का? व्हिडिओ काढतोस तू काय स्वतःला काय करतोस का असं? हा मग मी पण आलो ना. थोडा रस्त्यामध्ये चुकाबूल झालेली आहे. फ्रेंड लोक सगळे पुढे गेलेत म्हणजे ते आमच्यापासून 5 किलोमीटर लांब दाखवतात. टाइम पूर्णपणे वेस्ट होणार. तर तिथे गेला आम्हाला याला गाडीचं चालू होता शिया पडणार. हळू घे जरा, हळू घे. अरे किती लांब नेलं माहितीये का यांनी? पुढे नेलं. बाजूला ह्याने सीन काय केला माहितीये का? फोन व्हिडिओ बनवत गेला कलम कुठला गमी लागा ते चुकते रस्ता. 5 किलोमीटर पुढे घेऊन गेला. चल घे आता, चल फटफट. नाही घेते एवढं फिरून यांचा गुगल मॅप कोणत्या वाला काय माहित, दुसरीकडे नेला आम्हाला. एवढं बघितलं, खऱ्या मोबाईलचं नाव निघालं ना तोंडातून. सेकंडने घेतलाय फोन, जास्त काय नाही. म्हणजे आता कुठं जायचंय? हा काय करते रूम वरती जाऊन आता? फिरणार नाही इथे बघ, कॅमेऱ्यामध्ये बघून बोल. काय करायचंय? बोटिंग करूया. भांडणं झाली काहीतरी भांडणं झाली. जाऊ दे, आपल्याला काय करायचं. अभि तू बोटिंग मध्ये नाही बसणार बोलला ना. बघू आता बसतो का तू. तुझे कान फोडून टाकेल मी. आजपासून सांगतोय बघा, मी आज सर्व सांगतोय. या पुढे कोणी काय केलं तो स्वतः बघून घेईल. कळलं तुम्हाला? एकत्र एन्जॉय करा. नाही हा एकत्र एन्जॉय करा म्हणजे जो काही नसेल तो तोच बघेल. फॅन का काय आपलं फाईन काय बसला? फॅन बोलतो फाईन बसला तर प्रत्येकाने आपापला आपला खिशात ठेवायचा. बरोबर आहे. मग तू प्रत्येक टाइमात तूच करेल, आम्हाला फाईन जाणार आहे. नाही तर काय, गोव्याला केला, नैनितालला केला, इथे केला, परत सारखं किती वेळा आम्ही काय
आता काय बोलतो ते का ऐक ना बोलतो ही गाडी चोरी आली ना तर त्याचे 1,20,000 सर्वांनी डिवाइड करायचं कशाला करायचे बरोबर भाई सगळे सोबत आले ना तुम्ही. पण गाडी तू चालवतोय ना, गाडी तुझी तुझ्या जबाबदारी आहे बाजूला ती. मी जबाबदारी गाडी नीट ठेवायची असंच आहे इग्नोर द चड्डी. फ्रेंड लोक सर्व गेलेत बाहेर, त्यांना जरा एक काम होतं. सो पण आम्ही रूमवर आलो कारण का बॅग पॅक करायची आहे. अँड इथून आता आम्हाला 7 वाजता सर्व स्कूटी पर त्यांना द्यायचं आहे. सो आम्ही रूमवरती आलो कारण का मला पूलमध्ये खूप गरमी आहे. तर मी एवढं बस झाला आता पूलमध्ये मस्ती करू. आम्ही सर्व इथे बसलो आहे, ते येईपर्यंत आम्ही मस्त एन्जॉय करू आणि नंतर मग निघू. बंद करतो. अरे यांच्याकडे पण आहे स्विमिंग पूलची चड्डी आहे काय. आता 7 वाजता आम्हाला निघायचे. त्याआधी जरा पूलमध्ये जाऊन जरा मस्त्या करतो. ठीक आहे. सर्व आता पब्लिक जरा जास्त आहे आता, पण ठीक आहे, मजा करून आपण निघून जाऊया. ओके. सो A few moments later. झाली का पॅकिंग? चल लवकर, अजून कोण बाकी आहे? चल रे, चल. हे चल ना लवकर, काय करतो आतमध्ये यार? फिरायला गेले, मला पण आता लागली मग तुझ्यामुळे. चल फटफट, लाईट बंद करू. चल फटफट, चला. हे काय करतोय? अरे पकड ना, पाणी नाही लागणार रस्त्यात. तुला पाहिजे पाणी? गाईज गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग आणि संध्याकाळ. नाईट म्हणजे रात्र, आफ्टरनून म्हणजे दुपार, मॉर्निंग म्हणजे सकाळ. तर आता आम्ही निघालो आहेत. आता वाजले आहेत 6:45 आणि आम्ही जातो फ्लाईट पकडायला. म्हणजे आमची जी फ्लाईट आहे ती 11 वाजताची आहे, पण 1 तास लवकर जावं लागेल. पण प्रॉब्लेम असा आहे की आमची फ्लाईट वेगळी आहे आणि त्यांची फ्लाईट वेगळी आहे. सो त्याने म्हणजे थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, बट ॲट द एंड एकाच एअरपोर्टला लँड होणार आहेत. सो ती गोष्ट चांगली आहे. सो लेट सी. सगळे रेडी झालेले आहेत, येत आहेत आणि खूप एन्जॉय केलेला आहे. ब्लॉगमध्ये तुम्ही बघाच. झाला का सर्व? हा होय. चल आता कसं काय एवढं बसणार रे? चलला परत चावी विसरला वाटतं. हा ए मागे बघे, चावी घेती बॅगेत. अरे एवढी मोठी हॉटेल आहे ती, लटकव ना तिथे पुढे. चलो बाय गोवा. ए बाय बाय बोला सर्वांनी. हाय गांधी, हेच बोललो. अरे चावी आहे ना मागे. चलो बाय. हे बघ, मम्मीने 5 ऑर्डर दिले, ते इथे घेऊन आलाय सोबत. कसं रे, शाळेत जाताना कसं देते मम्मी? 5 हॉटेल घेऊन जा बाबू. रिसिप्ट दे रे. बॅग, शाळेतली बॅग आणि शाळेतली आई बाप. हा अरे तुझी बॅग बघ होय. अजून बॅग आहे. थांब, तुझा पुढे संकेत. या बॅग कुठे टाकणार? वरती टाक. कॅरी चल रे चल. याने रुमाल लावलेला आणि ना उलटा साईडला बळा होता. तर मी धावत जात होतो रे, जात होतो एका मित्राकडे. तर म्हणजे धक्का लागला. माझा रुमाल खाली बघतो, गांधी हे काय करतो? एअरपोर्टला आलोय आता. फ्लाईट पकडायची फटफट. बोर्डिंग पास काढायचं आम्ही, ते दे ना. कामात कितीची आहे? 11ची आहे ना फ्लाईट.
इथून आता आम्ही सर्व वेगवेगळे होणार आहेत. आता त्यांची फ्लाईट एअर इंडियाची आहे आणि आमची स्पाइस जेटची आहे. सो आहे ना, मग कशाला घाबरतोय. अगर टैग रहता है ना पुराना तो वो बस हटाता है. पहिल्यांदा आले ना प्लेनमध्ये की त्यांना माहिती नसतं बॅगेमध्ये काय ठेवायला पाहिजे काय नाही, मध्ये असं करतात. हे बघा शोधा जायचं ना, गोव्याला आलो आपण. अनिकेत अशोक गांधी, इट्स युअर्स. माझा आहे चल. अरे माझा आहे ना. शिवराम लांडे. हे स्कॅन नव्हती तिथे, बरोबर नाही. आता तिथे प्रॉब्लेम असा झाला आहे की तिथे ना फ्रेंड्ससोबत ती मुलगी इंग्लिशमध्ये बोलते आणि यांना काय इंग्लिश समजत नाही आणि ते तिथे हसतोय. हा बघा, हे तो गेला तिथे. ए गांधी गेला. गांधीला इंग्लिश नाही समजत आहे. आता ती इंग्लिशमध्ये काय ना काय बोललं आणि तो हा हा करून फक्त हसेल. आणि बघा आता फक्त हां सर ट्राय करतात ऑफरमध्ये काय ना काय खायला भेटू दे. हा मार तू मार, जीपे करून टाक. डायरेक्ट चंद्रा. 1000 रुपये मायनस. हा काय हा विचारच करतो आम्ही अजून काय खाऊ काय खाऊ. अरे इथे बघ. परत बोल. ए परत बोल. बोललो मी क्या. नाही नाही आता जे बोललास तेवढं फक्त परत बोल. एक एक मिल 100-150 असं बोल. एक एक मिल क्या. हा प्राईस बोल. आता सीन काय झाला इथे, एक एक मिल मागवतो इथं होतो 100-150 रुपयाला आहे मागवा. पण जेव्हा हे QR कोड स्कॅन करायला जातील तेव्हा तिथे असं काही नाही भेटणार आहे 100-150 रुपयाला. खुद का वडा खुद का पाव. हा तू तर पनीरवाला मागवलाय का तू. अमित तेरा पहिल्यांदा खातो कसं पूरा घर चला वाटतं. जाएगा इसमें. 400 रुपयामध्ये एवढं तुझ्या आपल्या घराची किंमत आहे अमित. हे अमित उचलून ठेवा जाताना. झालं का. नमस्कार, आम्ही इथे आमचा वडा आपला पाव मंडळामधून मंडळात आहे आढळ्यावरून खाल्लो आम्ही. हां आणि आजच्या नंतर कोणी काही केलं तर आम्ही काउंटरमध्ये येणार. चल आता चल ह्याच्यावरून फोटो काढा सांगेल अमित. होय ह्याच्यावरून फोटो असं घे. हां बसला बघ कसा पोरींसारखा. झाडे कुत्री वाटते आमची. बसला बघ ना कसा. ते टी शर्ट ते पोट तेच मूड. आता प्लेनमध्ये आम्ही एंटर करणार आहेत. सो काजू याचे काजू फोडून टाकूया आपण. जो काजू फोडणार आता कळलं का तुला. खूप जण आहेत गरिबांच्या फ्लाईट. तेच बोलतोय, फ्लाईट मध्ये आज बसायला नाही भेटणार आपल्याला, उभा राहून जायचं मुंबईला. विरारला एअरपोर्ट नाही झाला अजून. हा विरारला झाला काय गांधी. अरे बोल ना, हसतो काय तू. हॅलो हॅलो हाय गुड मॉर्निंग. हात घातलाय नाही मध्ये. चल ना फटफट. काय करतोय अनिकेत. ॲक्च्युली आता प्रॉब्लेम असा झाला की माझी विंडो सीट होती. ओके तो मला विंडो सीट पाहिजे होती. मला ब्लॉगसाठी शूट करायचं होतं की प्रॉपर विंडो सीट आला. पण आता फ्रेंड तिथे बसला आणि मला बोलतो की नाही मला पाहिजे. तर आमच्या माझ्यासोबत त्याचं भांडण झालं. फॅन्स बघ माझा. फॅन्स त्याला राग आलाय. अनिकेत राग नाही करायचा बघ ना इथे. मी कंटिन्यू करतो ब्लॉग. हाय फ्रेंड्स, माय नेम इज हर्षवर्धन शिंदे and we are traveling to Goa to Mumbai. Currently we are in SpiceJet airline and this guy is very rude and he was not using proper words and
आता अनिकेतला पाणी पाहिजे होतं, पण आमच्याकडे वॉटर आहे, पाणी आहे, पण त्याच्याकडून मागवायचं आहे. का तर त्याला इंग्लिशमध्ये बोलायचं होतं वॉटर हा शब्द, इंग्रजी हा शब्द त्याला बोलता येईल. त्याला इंग्लिशमध्ये बोलून चांगलं वाटलं वॉटर, त्याने आमच्याकडून पाणी नाही घेतलं. आम्ही लँड झालेला आहे सेफली. मित्र अजून पण वैतागलेले आहेत. The steps are just arriving at the aircraft now, so you'll be able to leave us in the next. झोप आले काय? So thank you. गाडीचं डोकं दुखत होतं. लँड झालं सेफली. ओके. काय बोलला ऐकलं का? मग आता इथून काय बोलला ऐकलं? ऐक ना, सीन काय झाला होता मगाशी? काय झाला माहिती आहे का? पाणी होतं आमच्याकडे, गांडीला इंग्लिश शब्द बोलायचा होता ना, वॉटर प्लीज, त्यांच्याकडे मागवलं. त्याला विचारले म्हणजे त्याला दाखवायचं होतं की मला इंग्लिश येतं. हिंदीमध्ये पाणी काही तोंड बघत नाही. होय थांब. तो आत्ता वाजताय 2 वाजतायत परफेक्ट, आणि आम्ही आता घरी जातो. दुसरे मित्र बाहेर वेट करतात, सो आम्ही आता कॅब करावं लागणार आहे, कारण का ट्रेन आता आपल्याला ट्रेन तर आता आम्हाला काय भेटणार नाही आहे, कारण का लास्ट ट्रेन 1:30 वाजताची होती आणि 1:30 ती सुटलेली आहे. सो आता कॅब करून आम्हाला आणि आमच्या अमित भाऊला उतरल्या लँडिंग करायची सवय असल्या कारणामुळे आम्हाला लेट झालेला आहे. ठीक आहे, सो बाय. बाय, लव यू. ही 2 दिवसाची ब्लॉगची सिरीज गोवाची, तिच्यामध्ये आम्ही फक्त घरात बसलो ती संपलेली आहे. बाय. I will see you in the next video. Bye bye!